श्री स्वामी समर्थ मंडळी. तर काल झाली संक्रांत, आज आहे कर. संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे सुवासिनी जेवू घालतात. तर काल एकादश असल्यामुळे सुवासिनीसाठी आम्ही फराळच केलता आणि आज आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहोत. डाळ शिजायला टाकलेली होती, आमटीचा मसाला पण काढलेला होता आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. मस्त अशी डाळ शिजलेली होती, आमटीसाठी पाणी पण निघलेलं होतं. मग मी लगेच आमटी बनवून घेतली. आमटीसाठी आम्ही घरी केलेला काळा मसाला आणि थोडासा अंबारी मसाला टाकतो. हा सगळा मसाला आणि बारीक केलेला मसाला छान असा परतून घेतला 2-3 मिनटं. मग आमटी उकळण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकली वरून. मग पुरण बनवण्यासाठी मी गूळ किसून घेतला. एकीकडे माझी आमटी उकळत होती, एकीकडे पुरण पण परतत होता आणि दुसरीकडे माझा भात पण लावायचं काम चालू होतं. भात लावून घेतला, पुरण परतत आलेलं होतं. मग पुरण पण बारीक करायचं होतं. छान अशी आमटी आणि भात झालेला होता. भरपूर जणांचं म्हणणं होतं की आज सुवासिनी जेवू घालायची नाही, आज कर आहे आणि कालच घालायची होती. पण आमच्या काल सुवासिनीला ना उपवास होता, त्यामुळे आम्ही उपवासाचंच खिचडी ते बनवलं होतं आणि त्यांना जेवू घातलं होतं. पण काही असो, माझी आमटी उकळून तयार झालेली होती. त्यानंतर पुरण पण परतलेलं होतं. मग मी ते बारीक करून घेतलं. मग भजे बनवण्यासाठी भज्याचा मसाला काढला. तर त्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, ओवा, थोडंसं जिरे, मीठ हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि लगेचच भाज्याचं पीठ पण काढून घेतलं. तोपर्यंत सासूबाईंना धुणं आणि बाहेरचं जनावरांचं आवरलेलं होतं. मग मी भजे बनवण्यासाठी थोडीशी पालक भाजी कापून घेतली आणि त्याच्याबरोबरच कांदे पण कापून घेतले. दरवेळेस ना आम्ही उभेच कांदे कापत असतो, पण ह्या वेळेस ना आडवे कापलेले होते. त्यानंतर सासूबाईंनी आणि क्रिशूना पोळ्या लाटल्या होत्या. तिचं ना असं प्रत्येक कामामध्ये लुडबुड करायचं काम चालू राहतं. तिच्यासाठी ना आम्ही छोटा पोळपाट घेतलेला आहे. इतक्या छान गोल गोल लाटते ना ती. तिची फक्त पोळीच लाटायची नाही, ती भाजायची पण असते. त्या पोळ्या लाटत होत्या. मग मी कुरडे, भजे, पापड सगळं काढून घेतलं आणि मग सुवासिनी आल्यानंतर त्यांना वाढलं पण. त्यानंतर घरातल्या सगळ्या माणसांची जेवणं झाले. मग आम्ही पण जेवण करून घेतलं. मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला होता. आणि आपल्या सणांचा आनंद आपण जेवढा घेऊ ना तेवढा असतो बरं का. तर मंडळी, तुमच्याकडं पण अशी सुवासिनी जेवू घालण्याची पद्धत आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा.